ठाण्यात राईट टू एज्युकेशन अधिकाराचा वापर करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कालपासून उपोषणाचं शस्त्र उपसलंय। या विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश आणि शालेय साहित्य मिळत नसल्यानं त्यांच्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषण सुरू केलं। माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आरटीईच्या पालकांची भेट घेतली। पांडे यांच्या भेटीनंतर पालकांनी उपोषण स्थगित केलं असून महाराष्ट्र सरकारनं आरटीई पालकांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी पांडे यांनी केली आहे। दरम्यान राज्य शासनानं लवकरात लवकर शालेय पुस्तकं उपलब्ध करून दिली नाहीत तर उपोषण पुन्हा सुरू करू, तसंच राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्या पालकांनी दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या आरटीई पालकांची भेट टाळली असाही आरोप पालकांनी केला आहे। मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेल की आरटीई जो कायदा आहे त्यानुसार सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांना मोफत गणवेश जे नियमांना आहे ते त्यांनी द्यावं आणि जे खाजगी शाळा आहेत गणवेश असेल, बुक्स असेल आणि अवाढव्य फी जी वाढवी घेतात याच्यावर कुठे त्यांनी आळा घातला पाहिजे। म्हणजे सचिन पवार साहेब जे आहेत उपायुक्त यांच्या बोलण्यावरून आम्ही आज आमचं उपोषण स्थगित केलं आहे, माग घेतलेलं नाही आहे। कारण जर मुख्यमंत्री भेटी देऊन नाही गेलं तर आम्ही पांडे साहेबांच्या सोबत पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।